मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 10 अध्याय 30। श्रीकृष्णांच्या विरहात गोपींची अवस्था। श्री शुक म्हणतात, भगवान अचानकपणे अंतर्धान पावले तेव्हा गजराजाविना हत्तीणी जशा दुःखी होतात तशा व्रजयुवती ते दिसत नाहीत असे पाहून दुःखाने व्याकुळ झाल्या. श्रीकृष्णांची चाल, प्रेमपूर्व स्मितहास्य, विलासयुक्त नेत्रकटाक्ष, मनोरम प्रेमालाप, वेगवेगळ्या प्रकारच्या लीला आणि हावभाव यांनी त्यांचे चित्त वेधून घेतले होते. त्यामुळे श्रीकृष्णमय झालेल्या गोपी त्यांच्या वेगवेगळ्या कृतींचे अनुकरण करू लागल्या. आपल्या प्रियतमाच्या चालण्याची लकब, हास्य, पाहणे, बोलणे इत्यादी बाबतीत त्या गोपी त्यांच्याच सारख्या होऊन गेल्या. त्यांच्या शरीरांमध्ये तीच हालचाल, त्याच भावभावना उतरल्या. त्या स्वतःला संपूर्णपणे विसरून श्रीकृष्ण स्वरूप होऊन गेल्या आणि त्यांच्याच लीला विलासाचे अनुकरण करीत मीच श्रीकृष्ण आहे असे म्हणू लागल्या. त्या सर्वजणी एकत्र येऊन उच्च स्वरात त्यांच्याच गुणांचे गायन करीत वेड्यासारख्या एका वनातून दुसऱ्या वनात त्यांना शोधू लागल्या. श्रीकृष्ण सर्व जड चेतन पदार्थांमध्ये आकाशाप्रमाणे आत बाहेर व्यापलेले असूनही गोपी मात्र वनस्पतींना त्यांचा ठावठिकाणा विचारू लागल्या. हे पिंगळा, हे पिंपरे, हे वटवृक्षा, नंदनंदन आपल्या प्रेमपूर्ण स्मितहास्याने आणि नेत्रकटाक्षांनी आमचे मन चोरून घेऊन गेले आहेत. तुम्ही त्याला पाहिलेत काय? हे कोरांटे, अशोका, नागकेशरा, पुनांगा, चाफ्या, ज्यांच्या केवळ स्मितहास्याने मानिनीचा मान धुळीला मिळतो, ते बलरामांचे धाकटे भाऊ येथे आले होते काय? हे कल्याण करणाऱ्या तुळशी, भगवंतांच्या चरणांना तू आवडतेस म्हणून भ्रमर पिंगा घालीत असूनही ते मुळी माळ घालतात. तू आपल्या प्रियतम अच्युताला पाहिलेस काय? हे मालती, मल्लिके, जाई आणि जुई, प्रिय माधवाला तुम्ही पाहिलेत काय? आपल्या हातांनी स्पर्श करून तुम्हाला आनंदित करीत ते येथून गेले असणार. आम्रवृक्षा, चारा, फणसा, आसण्या, कांचना, जांभळा, रुई, बेला, बकुळा, आंबरा, कदंबा, दुपारी तसेच इतर यमुनेच्या तीरावर असलेल्या परोपकारी वृक्षांनो, श्रीकृष्णांशिवाय सुन्या झालेल्या आम्हाला त्यांचा मार्ग सांगा. हे पृथ्वीदेवी, तू अशी कोणती तपश्चर्या केली आहेस की ज्यामुळे श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शांच्या आनंदाने गवतवेली इत्यादींच्या रूपाने अंगावर आलेले रोमांच प्रगट करीत आहेस? तुझा हा आनंद श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शामुळे आहे की वामन अवतारामध्ये त्यांनी तुला चरणाने मोजले होते त्यामुळे आहे, की त्याही अगोदर वराहांच्या अंगस्पर्शाने तुझी ही स्थिती झाली नाही ना? अगं वेडे हरिणी, आपल्या शरीर दर्शनाने तुमच्या डोळ्यांना परमानंदांचे दान करीत येथून श्रीकृष्ण आपल्या प्रियेसह गेले तर नाहीत ना? कारण त्यांच्या कुंदकळ्यांच्या माळेचा सुगंध येथे येऊ लागला आहे, जी माळ त्यांच्या प्रियेच्या अंगस्पर्शाच्या वेळी लागलेल्या स्तनांवरील केशराने केशरी झालेली आहे. हे वृक्षांनो, तुळशीच्या सुगंधाने धुंद झालेले भ्रमर ज्यांना पाठलाग करीत आहेत, ज्यांच्या हातात कमळ असून दुसरा हात प्रियेच्या खांद्यावर त्यांनी ठेवलेला असेल, ते बलरामाचे धाकटे बंधू विहार करीत येथून गेले असतील. तुम्ही त्यांना वंदन करण्यासाठी झुकलेले असताना त्यांनी आपल्या प्रेमपूर्ण नजरेने तुमच्या वंदनाचा स्वीकार केला असेल ना? अगं सख्यानो, या वेलींना विचारा बरे. वृक्षरूप पतीच्या भुजांनी ज्यांना आलिंगन दिले असेल तरी त्यांच्या शरीरावर जे कळ्यारूपी रोमांच उभे राहिले आहेत ते भगवंतांच्या नखांच्या स्पर्शामुळेच आहेत का? याप्रमाणे वेड्यासारखी बडबडणाऱ्या गोपी श्रीकृष्णांना धुंडीत असताना व्याकुळ होत होत्या. आता तर त्या भगवन्मय होऊन भगवंतांच्या निरनिराळ्या लीलांचे स्वतः अनुकरण करू लागल्या. एक पुतना झाली तर दुसरी श्रीकृष्ण होऊन तिचे स्तन पिऊ लागली. कुणी छकडा झाली तर कुणी श्रीकृष्ण होऊन रडत त्याच्या पायाची ठोकर मारून उलटून टाकले. कोणी गोपी बाळकृष्ण झाली तर कोणी तृणावर्त दैत्याचे रूप धारण करून त्याला घेऊन गेली. एखादी गोपी पाय ओढत पैंजण वाजवीत रांगू लागली. एक कृष्ण झाली तर दुसरी बलराम आणि पुष्कळशा गोपी गोपाळ झाल्या. एक गोपी झाली वत्सासूर तर दुसरी झाली बकासूर. मग दुसऱ्या गोपींनी श्रीकृष्ण होऊन वत्सासूर आणि बकासूर झालेल्या गोपींना मारले.
जसे श्रीकृष्ण बासरी वाजवून लांब गेलेल्या गायींना बोलावीत, तशी त्यांच्याप्रमाणे एक गोपी वेणू वाजवून खेळू लागली. तेव्हा बाकीच्या वाहवा वाहवा म्हणून तिची प्रशंसा करू लागल्या. एक गोपी स्वतःला श्रीकृष्ण समजून दुसऱ्या सखीच्या गळ्यात हात टाकून चालू लागे आणि दुसऱ्या गोपींना म्हणे, अगं, मी श्रीकृष्ण आहे, तुम्ही माझे हे मनोहर चालणे पहा तर खरे. एखादी गोपी श्रीकृष्ण होऊन म्हणे, अरे व्रजवासियांनो, तुम्ही वादळ पावसाला भिवू नका, त्यापासून वाचण्याचा उपाय मी शोधला आहे. असे म्हणून गोवर्धन उचलून धरल्याची नक्कल करीत ती आपली ओढणी उचलून डोक्यावर धरीत असे. परीक्षिता, एक गोपी दुसरीच्या डोक्यावर पाय ठेवून वर चढू लागली. अरे दुष्ट सर्पा, तू येथून निघून जा, दुष्टांचे दमन करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे. इतक्यात एक गोपी म्हणाली, अरे गोपाळांनो, केवढा भयंकर वणवा पेटला आहे पहा, तुम्ही ताबडतोब डोळे बंद करा, मी सहजपणे तुमचे त्यापासून रक्षण करीन. एका गोपीने दुसरीला फुलांच्या माळेने उखळाला बांधले आणि ती बांधलेली सुंदर गोपी हातांनी तोंड झाकून भ्याल्याची नक्कल करू लागली. अशा प्रकारे खेळत गोपी वृंदावनातील झाडे, वेली इत्यादींना श्रीकृष्णाचा ठावठिकाणा विचारित जाऊ लागल्या. त्याच वेळी त्यांनी एके ठिकाणी भगवंतांच्या चरणांचे ठसे पाहिले. त्या आपापसात म्हणू लागल्या, हे चरणांचे ठसे निश्चितच महात्मा नंदनंदनाचे आहेत, कारण यामध्ये ध्वज, कमळ, वज्र, अंकुश, जव इत्यादी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. त्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत भगवंतांना शोधित गोपी पुढे गेल्या. तेव्हा त्यांना श्रीकृष्णांच्या बरोबर दुसऱ्या युवतींची सुद्धा चरणचिन्हे दिसली. ती पाहून त्या व्याकुळ झाल्या आणि म्हणू लागल्या, जशा हत्तीणी हत्तीबरोबर जावी, त्याचप्रमाणे नंदकुमारांबरोबर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून चालणाऱ्या कोणत्या स्त्रीची ही चरणचिन्हे असावीत. सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांची ही खात्रीने राधिका असली पाहिजे. म्हणूनच हिच्यावर प्रसन्न होऊन आमच्या गोविंदांनी आम्हाला सोडून हिला एकांतात आणले. सख्यांनो, श्रीकृष्णांनी आपल्या चरणकमलांनी ज्या या धुळीला स्पर्श केला ती धन्य होय, कारण ब्रह्मदेव, शंकर आणि लक्ष्मीसुद्धा आपले पाप नष्ट करण्यासाठी ती धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात. जी ही एकटीच एकांतात जाऊन श्रीकृष्णांचे अधरामृत पान करीत आहे, त्या गोपीची ही पावले तर आमच्या मनाला फार पीडा देत आहेत. इथे मात्र तिच्या पाऊलखुणा दिसत नाहीत. कदाचित प्रियाने प्रियेच्या सुकुमार तळव्यांना गवताची टोके टोचू नयेत म्हणून हिला आपल्या खांद्यावर घेतले असावे. सख्यांनो पहा, येथे कामी श्रीकृष्णाची ही पावले प्रियेला उचलून नेताना झालेल्या ओझ्यामुळे अधिक खोल रुतलेली दिसतात. पहा, येथे वल्लभाने फुले तोडता यावीत म्हणून प्रियेला खाली उतरवले आहे आणि येथे त्या प्रियाने प्रियेसाठी फुले तोडली आहेत. टाचा वर करून फुले तोडल्यामुळे इथे त्यांचे पाय पूर्ण उमटले नाहीत. येथे त्या कामीने आपल्या कामिनीची वेणी घातली असावी आणि ती फुले तिच्या वेणीत गुंफण्यासाठी ते येथे नक्कीच खाली बसले असतील. भगवान श्रीकृष्ण आत्माराम असून अखंड स्वतःमध्येच रमलेले असतात. तरीसुद्धा त्यांनी कामीजनांची दीनता व स्त्रियांची पुरुषांना वश करण्याची वृत्ती दाखवण्यासाठी त्या गोपींबरोबर एकांतामध्ये क्रीडा करण्याची लीला केली असावी. अशा प्रकारे बेभान होऊन एकमेकींना पाऊलखुणा दाखवीत त्या वनावनात भटकू लागल्या. इकडे श्रीकृष्ण दुसऱ्या गोपींना वनात सोडून ज्या गोपींना एकांतात घेऊन गेले होते, तिला वाटले की आपणच सर्व गोपींमध्ये श्रेष्ठ आहोत. म्हणून तर त्या गोपी त्यांची इच्छा करतात, त्यांना सोडून ते माझे प्रिय श्रीकृष्ण माझ्याबरोबर राहिले. वनात गेल्यावर ती गोपी गर्विष्ठपणे श्रीकृष्णांना म्हणाली, प्रियतमा, माझ्याच्याने आता आणखी चालवत नाही, म्हणून तुम्हाला जेथे जायचे असेल तेथे मला उचलून न्या. तिने असे सांगितल्यावर ते म्हणाले, प्रिये, ठीक आहे, तू माझ्या खांद्यावर बस, आणि एकदम अंतर्धान पावले. तेव्हा मात्र ती गोपी पश्चाताप करू लागली. हे नाथा, हे रमणा, हे श्रेष्ठा, हे महाभुजा, आपण कोठे आहात, कोठे आहात? माझ्या सख्या, मी तुमची दीनदासी आहे, माझ्याजवळ या. भगवंतांच्या जाण्याचा मार्ग शोधित गोपी येथे येऊन पोचल्या. तेथे जवळच त्यांना दिसले की प्रियतमाच्या वियोगाने त्यांची सखी दुःखाने बेशुद्ध होऊन पडली आहे. श्रीकृष्णांच्याकडून जो मान प्राप्त झाला होता तो तिने त्यांना सांगितला.
आणि आपल्याच गर्वामुळे आपला अवमान झाल्याचेही सांगितले. ते ऐकून गोपींच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. यानंतर वनामध्ये जेथपर्यंत चंद्राचे चांदणे पडले होते तेथपर्यंत त्या त्यांना शोधित गेल्या, परंतु पुढे अंधार आहे असे पाहून परत फिरल्या. गोपींचे मन श्रीकृष्णमय होऊन गेले होते. त्या त्यांच्या विषयीच बोलत होत्या. त्यांच्या हालचाली केवळ श्रीकृष्णांसाठीच होत्या, किंबहुना त्या कृष्णमयच झाल्या होत्या. त्यांच्या गुणांचेच गायन करणाऱ्या त्यांना आपल्या घरांची इतकेच नव्हे तर शरीराचीही आठवण राहिली नाही. श्रीकृष्णांच्या चिंतनात बुडून गेलेल्या गोपी यमुनेच्या वाळवंटात परत आल्या आणि त्यांच्या येण्याची वाट पाहत सर्व मिळून श्रीकृष्णांच्याच गुणांचे गायन करू लागल्या. अध्याय 30 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 31. गोपीगीत. गोपी गाऊ लागल्या. प्रियतमा, तुमच्या जन्मामुळे व्रजाचा महिमा अधिक वाढला आहे, म्हणूनच तर लक्ष्मी कायमची येथे येऊन राहिली आहे. प्रियतमा, पहा, ज्यांनी तुमच्यासाठीच आपले प्राण धारण केले आहेत त्या गोपी दिशादिशांमध्ये तुम्हाला शोधित आहेत. हे प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी, आम्ही वेतन न घेणाऱ्या तुमच्या दासी आहोत. शरत्कालीन जलाशयामधील सुंदर अशा कमळांच्या गाभ्यातील सौंदर्याला तुच्छ ठरणाऱ्या नेत्रांनी तुम्ही आम्हाला घायाळ केले आहे. आमचे मनोरथ पूर्ण करणारे हे प्राणेश्वर, नेत्रांनी मारणे हा वध नाही काय? हे पुरुषोत्तमा, यमुनेच्या विषारी पाण्यामुळे होणारा मृत्यू, अजगराच्या रूपाने खाणारा आघासूर, इंद्राने केलेला वर्षाव, तुफान, विजा, दावानल, वत्सासूर आणि व्योमासूर इत्यादींनी उत्पन्न केलेल्या सर्व प्रकारच्या भयांपासून तुम्ही वारंवार आमचे रक्षण केले आहे. तुम्ही केवळ यशोदानंदनच नाही तर सर्व प्राण्यांच्या अंतरात राहणारे त्यांचे स्वामी आहात. हे सखया, ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यामुळे विश्वाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही यदुवंशात अवतीर्ण झाला आहात. हे यदुवंश शिरोमणे, जे लोक जन्ममृत्यूरूप संसाराच्या चक्राला भिवून तुमच्या चरणांना शरण येतात, त्यांना निर्भय करणारे, सर्वांच्या अभिलाषा पूर्ण करणारे आणि लक्ष्मीचे पाणी ग्रहण करणारे आपले करकमल हे नाथ आमच्या मस्तकावर ठेवा. व्रजवासियांचे दुःख दूर करणारे हे वीरश्रेष्ठ, ज्यांच्या स्मिताने भक्तांचा गर्व मावळतो, अशा आमच्या प्रिय सख्या, या तुमच्या दासींचा स्वीकार करा. आपले सुंदर मुखकमल आम्हा अबलांना दाखवा. शरणागतांची पापे नाहीसे करणारे, गुरांच्या मागून जाणारे, लक्ष्मीचे निवासस्थान कालियाच्या फणांवर ठेवलेले असे तुमचे चरणकमल तुम्ही आमच्या वक्षस्थळावर ठेवून आमच्या हृदयातील आग शांत करा. हे कमलनयना, सुंदर सुंदर वाक्यांनी युक्त, विद्वानांनाही मोहविणाऱ्या तुमच्या गोड वाणीने या तुमच्या दासीही मोहित होत असतात. हे वीरा, आपल्या अधरामृताने आम्हाला तृप्त करा. प्रभो, तुमच्या कथासुद्धा अमृतस्वरूपच आहेत. विरहाने व्याकुळ झालेल्यांचे ते जीवन सर्वस्व आहे. ज्ञानी लोकांनी त्यांचे गायन केले आहे. त्या सगळे पापताप मिटवून श्रवणाने सुद्धा कल्याण करतात. तुमच्या त्या सुंदर कथांचे जे विस्ताराने वर्णन करतात तेच वास्तविक सर्वात मोठे दानशूर होत. हे प्रियतमा, तुमचे प्रेमपूर्ण हास्य आणि कटाक्ष तसेच तुमच्या लीलांचे ध्यान हे सुद्धा अत्यंत मंगलकारक आहे. पण तुम्ही एकांतात ज्या हृदयस्पर्शी प्रेमाच्या गोष्टी केल्या त्या आठवून हे कपट नाटक सूत्रधारा आमच्या मनाची कालवाकालव होत आहे. हे नाथ, गुरे चारण्यासाठी तुम्ही जेव्हा वाड्यातून बाहेर जाता तेव्हा तुमच्या कमलांपेक्षा कोमल पायांना काटे सराटे लागून ते दुखत असतील असा विचार मनात येताच हे मनमोहना आम्हाला अतिशय दुःख होते. दिवस मावळल्यानंतर जेव्हा तुम्ही वनातून घरी येता तेव्हा तुमच्या मुखावर काळे कुरळे केस रुळत असतात, जणू भ्रमरयुक्त कमळच. शिवाय गायींच्या गुरांनी उडालेली दाट धूळही त्यावर बसलेली असते. हे वीरा, तुम्ही आपले ते सौंदर्य आम्हाला दाखवून आमच्या मनात वारंवार प्रेम उत्पन्न करीत असता. हे प्रियतमा,
तुमचे चरणकमल शरणागत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. स्वतः लक्ष्मी त्यांची सेवा करते आणि पृथ्वीचे तर ते भूषणच आहे. संकटकाळी फक्त त्याचेच चिंतन करणे योग्य आहे. आपले ते परमकल्याण स्वरूप चरणकमल आमच्या वक्षस्थळावर ठेवून आमच्या हृदयाची व्यथा शांत करा. तुमचे आदरामृत प्रेम वाढवणारे असून सगळा शोक नाहीसा करणारे आहे. गाणारी ही बासरी चांगल्या तऱ्हेने त्याचा आस्वाद घेते. ज्यांनी एक वेळ त्याचे पान केले त्यांना पुन्हा प्रापंचिक विषयांची आठवणही होत नाही. हे वीरा, आपले तेच अधरामृत आम्हाला द्या. हे प्रियतमा, दिवसा जेव्हा तुम्ही वनांमध्ये विहार करण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही न दिसल्यामुळे आम्हाला एक क्षण युगासारखा वाटतो आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी माघारी येता तेव्हा कुरळ्या केसांनी शोभणारे तुमचे सुंदर मुख आम्ही पाहू लागतो. त्यावेळी डोळ्यांच्या पापण्या बनवून दर्शनात व्यत्यय आणणारा हा विधाता मूर्ख आहे असे आम्हाला वाटते. हे अच्युता, आम्ही आपले पती, पुत्र, बंधू बांधव आणि कुळाचा त्याग करून तुमच्याकडे आलो आहोत. आम्ही तुमची एक एक क्रिया जाणतो, संकेत समजतो. तुमच्या मधुर गीतांच्या मोहिनीने आम्ही येथे आलो आहोत हे तुम्हाला माहीत आहे. असे असताना हे कपटी, अशा रात्रीच्या वेळी आलेल्या अबलांना तुमच्याखेरीज आणखी कोण वाऱ्यावर सोडील? एकांतात तुम्ही मिलनाची आकांक्षा, प्रेमभाव जागृत करणाऱ्या गोष्टी करीत होतात. थट्टामस्करी करीत प्रेमपूर्ण दृष्टीने आमच्याकडे पाहत होतात आणि आम्ही लक्ष्मीचे निवासस्थान असणारे तुमचे विशाळ वक्षस्थळ पाहत असू. तेव्हापासून आपल्या भेटीची आमची लालसा वाढत चालली असून आमचे मन त्याच विचारांनी मोहित होत आहे. हे प्रियतमा, तुमचे हे स्वरूप व्रजवासियांची सर्व दुःखे नाहीसे करणारे आणि विश्वाचे पूर्ण कल्याण करणारे आहे. आमच्या मनात फक्त तुमच्याविषयीच्याच लालसेने जी व्याधी उत्पन्न झाली आहे तीवर असे काही थोडेसे औषध द्या की जे तुमच्याच असलेल्या आमचा हृदयरोग समूळ नाहीसा करील. हे प्रियतमा, तुमचे कमळापेक्षाही कोमल सुंदर चरण आम्ही आमच्या कठोर स्तनांवर भीतच अतिशय हळुवारपणे ठेवीत असतो. पण रात्रीच्या वेळी त्याच चरणांनी तुम्ही घनदाट जंगलामध्ये भटकत आहात. काटे दगड वगैरे लागून त्यांना पीडा होत नाही काय? आम्हाला तर नुसत्या या कल्पनेनेच चक्कर येऊ लागली आहे, कारण आमचे जीवनच तुम्ही आहात. अध्याय 31 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 32. भगवंतांकडून गोपींचे सांत्वन. श्री शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, अशा प्रकारे निरनिराळ्या रीतीने गाणाऱ्या आणि विलाप करणाऱ्या गोपी श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या लालसेने मोठमोठ्याने रडू लागल्या. त्याच वेळी त्यांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्यांचे मुखकमल स्मितहास्याने खुलले होते. गळ्यात वनमाळा होती. पितांबर धारण केला होता. त्यांचे हे रूप कामदेवालाही मोहवणारे होते. तो प्रियतम आल्याचे पाहून गोपींचे डोळे प्रेमाने आणि आनंदाने प्रफुल्लित झाले. जशी अचेतन शरीरामध्ये प्राणांचा संचार होताच ती उठावी, त्याप्रमाणे त्या सर्वजणी एकदम उठून उभ्या राहिल्या. कोणी आनंदाने श्रीकृष्णांचा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये धरला, तर दुसरीने त्यांच्या चंदनचर्चित बाहू आपल्या खांद्यांवर घेतला. कोणी भगवंतांनी खाल्लेला विडा आपल्या हातात घेतला, तर एका विरहतप्त गोपीने त्यांचे चरणकमल आपल्या वक्षस्थळावर ठेवून घेतले. एक गोपी प्रणयकोपाने क्रुद्ध होऊन भुवया उंचावून दात ओठ चावीत आपल्या कटाक्ष बाणांनी त्यांना घायाळ करीत त्यांच्याकडे पाहू लागली. आणखी एक गोपी डोळ्यांच्या पापण्या न मिटता त्यांच्या मुखकमलातील मकरंद पिऊ लागली. परंतु ज्याप्रमाणे संत पुरुष भगवंतांच्या चरणांच्या दर्शनाने कधीही तृप्त होत नाहीत, त्याचप्रमाणे ती तृप्त होत नव्हती. कोणी एक गोपी डोळ्यातून भगवंतांना हृदयात घेऊन गेली आणि तिने डोळे बंद केले. आता मनोमन भगवंतांना आलिंगन दिल्याने तिचे शरीर पुलकित झाले. रोमन रोम उभे राहिले आणि योग्याप्रमाणे ती परमानंदामध्ये मग्न झाली.
परमात्म्याची भेट झाल्यावर ज्याप्रमाणे मुमुक्षू संसार तापातून मुक्त होतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या दर्शनाने सर्व गोपींना परमानंद झाला आणि विरहामुळे झालेले दुःख त्या विसरल्या. परीक्षिता, ज्याप्रमाणे शक्तींनी युक्त नारायण अधिक शोभावे, त्याप्रमाणे विरह व्यथेतून मुक्त झालेल्या गोपींमध्ये श्रीकृष्ण विशेषच शोभू लागले. यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्या व्रजसुंदरींना आपल्या बरोबर घेऊन यमुनेच्या वाळवंटात प्रवेश केला. त्यावेळी उमललेल्या कुंद आणि मंदाराच्या फुलांचा सुगंध घेऊन सुगंधित वायू वाहत होता आणि त्यांच्या वासाने धुंद झालेले भ्रमर इकडे तिकडे गुंजारव करीत होते. शरद पौर्णिमेच्या चांदण्यामुळे रात्रीच्या अंधाराचा काही पत्ता नव्हता. त्याकडे मांगल्य पसरले होते. तेथे यमुना नदीने स्वतः आपल्या लाटांच्या हातांनी कोमल वाळू पसरली होती. श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या आनंदाने गोपींच्या हृदयातील सगळी व्यथा नाहीशी होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण झाले. जसे वेद कर्मकांडाचे वर्णन करूनही ईश्वर दर्शनाअभावी अतृप्त असतात, पण ज्ञानकांडाचे प्रतिपादन करून ईश्वर दर्शनाने कृतकृत्य होतात. आता त्यांनी आपल्या वक्षस्थळावर लागलेल्या कुंकुम केशराच्या रंगाने रंगलेली उपवस्त्रे आपल्या परमप्रियाला बसण्यासाठी अंतरली. योगेश्वरांनी आपल्या हृदयामध्ये ज्यांच्यासाठी आसन केलेले असते, तेच सर्वशक्तिमान भगवान येथे गोपींच्या ओढण्यांवर बसले. गोपींच्या मध्यभागी त्यांच्याकडून पूजित होऊन भगवान अतिशय शोभून दिसत होते. त्रैलोक्यातील सौंदर्य ज्याच्या ठिकाणी एकवटले होते, अशा श्रीविग्रह त्यांनी त्यावेळी धारण केला होता. भगवान श्रीकृष्ण आपल्या या अलौकिक सौंदर्याच्या द्वारा त्यांचे प्रेम आणि आकांक्षा आणखी उंचावून ठेवित होते. गोपींनी आपले सलज्ज पाहणे, स्मितहास्य आणि विलासपूर्ण कटाक्ष यांनी त्यांचा सन्मान केला. कोणी त्यांचे चरणकमल मांडीवर घेऊन चुरले, तर कोणी त्यांचे हात कुरवाळले, जणू हीच त्यांची केलेली स्तुती. नंतर मात्र काहीशा रागावून त्या म्हणाल्या, गोपी म्हणाल्या, हे श्रीकृष्णा, काही लोक प्रेम करणाऱ्यांवरच प्रेम करतात आणि काही लोक प्रेम न करणाऱ्यांवर सुद्धा प्रेम करतात, परंतु काही जण तर या दोघांवरही प्रेम करीत नाहीत. तर याविषयी आम्हाला समजावून सांग. श्री भगवान म्हणाले, सख्यांनो, जे प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात त्यांचा सर्व उद्योग हा केवळ स्वार्थासाठीच असतो. त्यामध्ये सौदार्य नाही की धर्म नाही. त्यांचे प्रेम फक्त स्वार्थापोटीच आहे. याखेरीज त्यांचा दुसरा कोणताही हेतू नाही. हे सुंदरींनो, जे लोक प्रेम न करणाऱ्यांवरही प्रेम करतात, जसे स्वभावताच करुणाशील असलेले सज्जन आणि माता पिता त्यांच्या मनात दुसऱ्यांचे हित व्हावे एवढीच इच्छा असते आणि त्यांच्या व्यवहारामध्येच खरा धर्म असतो. काही लोक प्रेम करणाऱ्यांवरही प्रेम करीत नाहीत, मग प्रेम न करणाऱ्यांवर कोठून करतील? असे लोक 4 प्रकारचे असतात. एक, जे आपल्या स्वरूपातच रमणारे असतात. दुसरे, जे कृतकृत्य असतात. तिसरे, स्वतःवर कोणी प्रेम करतात हे त्यांना माहीतच नसते. आणि चौथे, जाणून बुजून परोपकारी गुरुतुल्य लोकांचा सुद्धा द्रोह करणारे. सख्यांनो, मी तर प्रेम करणाऱ्यांवर सुद्धा प्रेम करीत नाही, कारण त्यांची चित्तवृत्ती माझ्याकडेच नेहमी लागून राहावी म्हणून. जसे एखाद्या निर्धन पुरुषाला कधी पुष्कळसे धन मिळावे आणि नंतर ते नाहीसे व्हावे, तेव्हा त्याचे हृदय जसे हरवलेल्या धनाच्या चिंतेने भरून जाते, तसाच मी सुद्धा प्राप्त होऊन पुन्हा लपून राहतो, कारण नाहीशा झालेल्या माझे भक्तांनी चिंतन करावे म्हणून. गोपींनो, तुम्ही माझ्याकडे लोकमर्यादा, वेदोपदेश आणि आपल्या नातलगांनाही सोडले आहे, याविषयी शंका नाही. अशा स्थितीत तुमची मनोवृत्ती माझ्या ठिकाणीच लागून राहावी, यासाठी अप्रत्यक्षपणे तुमच्यावर प्रेम करीत मी लपलो होतो. म्हणून हे प्रियांनो, तुम्ही तुम्हाला प्रिय असणाऱ्या तुमच्यातील प्रेमात दोष पाहू नका. घर संसाराच्या तोडण्यास कठीण बेड्या तुम्ही माझ्यासाठी तोडून मला भजू लागलात. माझ्याशी तुमचा हा आत्मिक संयोग सर्वथैव निर्दोष आहे. देवांचे आयुष्य जरी मला मिळाले तरी तुमच्या या प्रेम, सेवा आणि त्यागाचे ऋण मी फेडू शकणार नाही. म्हणून तुम्हीच मला आपल्या सौजन्याने तुमच्या ऋणातून मुक्त करावे. अध्याय 32 समाप्त. भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.
मंगलमूर्ती मोरया। श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 10 अध्याय 33 महारास। श्री शुकाचार्य म्हणतात, भगवंतांची ही सुमधुर वाणी ऐकून गोपींचा विरहजन्य ताप संपला आणि त्यांचे प्रेम मिळाल्याने गोपींचे मनोरथ पूर्ण झाले. भगवान श्रीकृष्णांच्या प्रेयसी आणि सेविका गोपी एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या होत्या. त्या स्त्री रत्नांच्या बरोबर भगवंतांनी रासक्रीडा सुरू केली. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण 2-2 गोपींच्या मध्ये प्रगट झाले आणि त्यांच्या गळ्यात त्यांनी आपला हात टाकला. प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता की श्रीकृष्ण केवळ आपल्याच जवळ आहेत. अशा प्रकारे अनेक गोपींच्या समूहात श्रीकृष्णांचा रासोत्सव चालू झाला. त्यावेळी आकाशामध्ये शेकडो विमानांची गर्दी झाली होती. रासोत्सवाच्या दर्शनाच्या उत्सुकतेमुळे स्वतःला विसरलेले सर्व देव आपापल्या पत्नींसह तेथे येऊन पोहोचले. स्वर्गातील दुदुंबी वाजू लागल्या. स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. गंधर्वगण आपापल्या पत्नींसह भगवंतांच्या निर्मल यशाचे गायन करू लागले. सर्व गोपी रासमंडलामध्ये आपल्या प्रियतमासह नृत्य करू लागल्या. त्यांच्या बांगड्या, पैंजण आणि कमरपट्ट्यांचे घुंगरू या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. तेथे व्रजसुंदरींच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण अगणित पिवळ्या धमक सुवर्ण मण्यांमध्ये तेजस्वी मोठा नीलमणी चमकावा तसे दिसत होते. नृत्याच्या वेळी गोपी निरनिराळ्या तऱ्हेच्या पायांच्या हालचाली व हातांचे हावभाव करीत, मधून स्मितपूर्वक भुवयांचे विलास करीत, कंबर लचकावीत, कधी त्यांच्या छातीवरील दुपट्टे हेलकावे घेत तर कधी कुंडले गालांवर आपटत. चेहऱ्यावर घामाचे थेंब तरारले होते आणि वेण्या सैल झाल्या होत्या. तशाच कमरेच्या दुपट्ट्याच्या गाठीही सैल झाल्या होत्या. याच वेळी त्या गातही होत्या. मेघमंडलात विजा शोभाव्या तशा श्रीकृष्णांच्या सान्निध्यात त्या शोभत होत्या. त्या प्रेममग्न गोपिका नाचत नाचत उंच स्वरात रागदारीत मधुर गायन करीत होत्या. श्रीकृष्णांच्या स्पर्शामुळे त्या अधिकच आनंदमग्न झाल्या होत्या. त्यांच्या गायनाने हे सर्व जग अजूनही गुंजन करीत आहे. एक गोपी भगवंतांच्या बरोबर त्यांच्या स्वरात स्वर मिळवून गात होती. ती त्यांच्यापेक्षाही वरच्या स्वरात गाऊ लागली. तेव्हा प्रसन्न होऊन त्यांनी तिला वाहवा वाहवा म्हणून शाब्बासकी दिली. दुसरीने तोच राग ध्रुपद तालात गायला. त्याचे सुद्धा भगवंतांनी अतिशय कौतुक केले. एक गोपी नृत्य करता करता थकून गेली. तिच्या मनगटातून बांगड्या आणि वेणीतून मोगऱ्याची फुले गळू लागली. तेव्हा तिने शेजारीच उभ्या असलेल्या मुरली मनोहराचा खांदा आपल्या हाताने पकडून धरला. एकीने श्रीकृष्णांनी खांद्यावर ठेवलेल्या मुळातच कमळाप्रमाणे सुगंधी असलेल्या व त्यावर चंदनाची उटी लावलेल्या हाताचा वास घेतला. त्यामुळे रोमांचित होऊन तिने त्या हातांचे चुंबन घेतले. नाचताना एका गोपीचे कुंडल हालत होते. त्याच्या कांतीने तिचा गाल चमकत होता. तिने आपला गाल श्रीकृष्णांच्या गालाला लावला. तेव्हा भगवंतांनी आपल्या तोंडातील चावलेला विडा तिच्या तोंडात दिला. एक गोपी पैंजणांचा आणि कमरपट्ट्याच्या घुंगरांचा नाद करीत नाचत होती आणि गात होती. ती जेव्हा थकून गेली तेव्हा तिने आपल्या शेजारीच उभ्या असलेल्या श्यामसुंदराचा मंगल हात आपल्या दोन्ही स्तनावर ठेवून घेतला. लक्ष्मीच्याच केवळ पती असणाऱ्या श्रीकृष्णांना आपला प्रियतम करून घेऊन गोपी गायन करीत यांच्याबरोबर विहार करू लागल्या. यावेळी श्रीकृष्णांनी त्यांच्या गळ्यात आपले हात घातले होते. कानावरील कमळे, गालावर रुळणारे केस आणि घामाचे बिंदू यांनी ज्यांची मुखकमळे शोभत आहेत अशा गोपी भ्रमर गायन असणाऱ्या रासमंडलामध्ये श्रीकृष्णांच्या बरोबर नृत्य करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या बांगड्या, पैंजण आणि अन्य वाद्ये वाजत होती. तसेच त्यांच्या वेणीमध्ये गुंफलेली फुले इतस्तः विखरून पडली होती. लहान मुलाने आपल्याच प्रतिबिंबाशी खेळावे त्याचप्रमाणे रमारमण आपलीच प्रतिबिंबे असणाऱ्या त्यांना कधी छातीशी धरत, कधी हाताने कुरवाळीत, कधी प्रेमपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहत, तर कधी लीलेने मोठ्याने हसत, अशा प्रकारे त्यांनी व्रजसुंदरींबरोबर क्रीडा केली. परीक्षिता, भगवंतांच्या अंगाच्या स्पर्शाने झालेल्या आनंदाने गोपी भान विसरल्या. फुलांचे हार तुटले, दागिने अस्ताव्यस्त झाले.
त्या आपले विस्कटलेले केस, वस्त्रे आणि चोळ्यासुद्धा सांभाळण्यास असमर्थ झाल्या. श्रीकृष्णाची ही रासक्रीडा पाहून स्वर्गातील देवांगनासुद्धा काममोहित झाल्या आणि नक्षत्रांसह चंद्रसुद्धा चकित झाला. जरी भगवान स्वतः रमणारे असले तरीसुद्धा त्यांनी जेवढ्या गोपी होत्या तेवढीच रूपे सहज धारण केली आणि त्यांच्याबरोबर विहार केला. हे राजा, जेव्हा पुष्कळ वेळपर्यंत विहार केल्यामुळे गोपी थकून गेल्या तेव्हा करुणामय श्रीकृष्णांनी प्रेमाने आपल्या सुखद करकमलांनी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्यांचा क्षीण दूर केला. भगवंतांच्या नखस्पर्शाने गोपींना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्यांच्यावर सोन्याची कुंडले झगमगत होती आणि कुरळे केस भिरभिरत होते अशा आपल्या गालांच्या सौंदर्याने आणि अमृतासारख्या मधुर हास्ययुक्त नजरेने श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि त्या प्रभूंच्या पवित्र लीलांचे गायन करू लागल्या. यानंतर जसा थकलेला हत्ती किनारे पाडत हत्तीणीबरोबर पाण्यात शिरून क्रीडा करतो, त्याचप्रमाणे लोकमर्यादा आणि वेदमर्यादा यांची पर्वा न करणाऱ्या भगवंतांनी थकवा दूर करण्यासाठी गोपींसह यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला. त्यावेळी भगवंतांच्या गळ्यातील वनमाळा गोपींचे अंग घासल्याने थोडीशी चुरगळली होती आणि त्यांच्या वक्षस्थळाच्या केसराचा तिला रंगही लागला होता. तिच्या चारी बाजूंनी गुणगुणणारे भुंगे त्यांच्या पाठोपाठ चालले होते, जणू गंधर्वराज यांच्या कीर्तीचे गायन करीत पाठोपाठ चालले आहेत. परीक्षिता, यमुनेच्या पाण्यात गोपींनी प्रेमयुक्त कटाक्षांनी भगवंतांच्याकडे पाहत हसत हसत त्यांच्यावर इकडून तिकडून खूप पाणी उडवले. विमानात बसलेल्या देवता फुलांचा वर्षाव करून त्यांची स्तुती करू लागल्या. अशा प्रकारे यमुनेच्या पाण्यात आत्माराम श्रीकृष्णांनी गजराजाप्रमाणे विहार केला. यानंतर गोपी आणि भुंग्यांच्या थव्यांनी वेढलेले भगवान यमुना तीरावरील उपवनात गेले. तेथे ते अत्यंत रमणीय होते. त्यांच्या चारी बाजूंनी पाण्यात आणि जमिनीवर उमललेल्या फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहत होता. तेथे जसा मदोन्मत्त हत्ती हत्तीणीच्या कळपासह फिरतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्या वनात विहार करू लागले. जिच्यामध्ये अनेक रात्री एकत्रित झाल्या होत्या अशी ती शरद ऋतूतील रात्र चंद्राच्या चांदण्याने सुंदर झाली होती. शरद ऋतूसंबंधी ज्या रसांचे वर्णन काव्यात वाचायला मिळते त्यानुसारच ती रात्र होती. त्या रात्री सत्यसंकल्प श्रीकृष्णांनी आपल्या प्रेयसी गोपींसह कामक्रीडा स्वतःमध्ये आवरून ठेवून अनेक प्रकारे विहार केला. राजाने विचारले, जगाचे स्वामी भगवान यांनी आपला अंश श्री बलरामांसह धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार धारण केला होता. ब्रह्मन, ते धर्ममर्यादेचा उपदेश करणारे, स्वतः आचरण करणारे आणि त्या सर्वांचे रक्षण करणारे होते. असे असता त्यांनी स्वतः परस्त्रियांना स्पर्श करण्याचे धर्मविरोधी वर्तन कसे केले? भगवान श्रीकृष्णांना कोणतीही इच्छा नव्हती. असे असताही त्यांनी कोणत्या उद्देशाने हे अयोग्य कर्म केले? ते ब्रह्मचारी मुनीश्वर, कृपा करून आपण माझा हा संशय दूर करा. श्री शुक म्हणतात, श्रेष्ठ पुरुषांचे कधीकधी धर्माचे उल्लंघन आणि लौकिकदृष्ट्या अविचारी कृत्ये दिसतात, परंतु ही त्या तेजस्वी पुरुषांना दोषास्पद ठरत नाहीत. जसे अग्नी सगळे खातो परंतु त्यामुळे तो अपवित्र होत नाही. ज्या लोकांच्या अंगी असे सामर्थ्य नसते त्यांनी मनाने सुद्धा अशा गोष्टी करता कामा नयेत. एखाद्याने मूर्खपणाने असे कृत्य केलेच तर त्याचा नाश होतो. जसे भगवान शंकर हलाहल विष प्यायले म्हणून दुसरा कोणी पिईल तर तो जळून जाईल. म्हणून जे थोर आहेत त्यांचा उपदेश नेहमी सत्य असतो आणि आचरण काही वेळा सत्य असते. म्हणून बुद्धिमान माणसाने त्याने जे आचरण त्यांच्या उपदेशानुसार असेल तेवढेच आपल्या जीवनात उतरवले पाहिजे. परीक्षिता, अशा सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी कर्ताभाव नसतो. शुभ कर्म करण्यामध्ये त्यांचा काहीही स्वार्थ नसतो आणि अशुभ कर्म करण्याने त्यांचे काहीही नुकसान होत नाही. असे जर आहे तर मग जे पशु पक्षी मनुष्य देव इत्यादी सर्व चराचर जीवांचे स्वामी आहेत त्यांच्याशी मानवाच्या बाबतीतील शुभ आणि अशुभ यांचा संबंध कसा जोडता येईल? ज्यांच्या चरणकमलांच्या परागांचे सेवन करून भक्तजन तृप्त होतात, ज्यांच्याशी जोडले गेलेले योगी
त्याच्या प्रभावाने आपली सर्व कर्मबंधने तोडून टाकतात आणि ज्यांचे तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष स्वच्छंदपणे वागूनही कर्मबंधनात अडकत नाहीत, तेच भगवान स्वतःच्या इच्छेने आपले स्वरूप प्रगट करतात. त्यांना कर्मबंधन कोठून असणार? गोपी, त्यांचे पती आणि सर्व जीव यांच्या अंतःकरणामध्ये जे आत्मरूपाने विराजमान आहेत ते सर्वांचे साक्षी आहेत. त्यांची देहधारण करणे ही केवळ लीला आहे. भगवान जीवांवर कृपा करण्यासाठीच स्वतःला मनुष्य रूपाने प्रगट करतात आणि तशाच क्रीडा करतात की ज्या ऐकून जीवांचे भगवतपरायण व्हावे. ब्रजवासी गोपांना श्रीकृष्णाबद्दल मुळीच मत्सर वाटला नाही, कारण ते त्यांच्या योगमायेने मोहित होऊन असे समजत होते की आपल्या पत्न्या आपल्याच जवळ आहेत. ब्राह्ममुहूर्त आला. आपल्या घरी परत जाण्याची गोपींनी जरी इच्छा नव्हती तरी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने भगवंतांना प्रिय असणाऱ्या गोपी आपापल्या घरी निघून गेल्या. परीक्षिता, जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांची गोपींबरोबरची ही रासलीला श्रद्धेने वारंवार श्रवण करतो आणि तिचे वर्णन करतो, त्यांना भगवंतांच्या चरणाविषयी परमभक्तीची प्राप्ती होते आणि तो तत्काल कामभावनेपासून स्वतःची सुटका करून घेतो. अध्याय 33 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 34. सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार. श्री शुकाचार्य म्हणतात, एकदा गोपाल शिवरात्रीच्या उत्सवाच्या वेळी जत्रा पाहण्याच्या कुतूहलाने बैलगाड्यांच्या गाड्यात बसून अंबिकावनात गेले. राजन, तेथे सर्वांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केले आणि भगवान शंकरांचे व भगवती अंबिकादेवीचे भक्तिभावाने अनेक प्रकारच्या पूजा साहित्याने पूजन केले. तेथे त्यांनी आदरपूर्वक गायी, सोने, वस्त्रे, मध आणि मधुर अन्न भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न व्हावेत म्हणून ब्राह्मणांना दान दिले. नंद, सुनंद इत्यादी गोपांनी त्या दिवशी शिवरात्रीचा उपास होता म्हणून फक्त पाणी पिऊन ते रात्रीच्या वेळी सरस्वती नदीच्या तीरावर झोपी गेले. त्या वनामध्ये एक अत्यंत भयानक असा अतिशय भुकेलेला अजगर दैवयोगाने तेथे आला आणि झोपी गेलेल्या नंदांना गिळू लागला. अजगराने गिळायला लागताच नंद ओरडू लागले, बाळा कृष्णा, कृष्णा धाव. पहा पुत्रा, हा अजगर मला गिळून टाकू लागला आहे. मला तुझाच आधार आहे. मला या संकटातून वाचव. नंदांचे ओरडणे ऐकून गोप एकदम उठून उभे राहिले आणि अजगराच्या तोंडात त्यांना पाहून घाबरले. त्याच वेळी पेटलेल्या कोलिताने ते त्या अजगराला मारू लागले, परंतु कोलितांनी भाजून सुद्धा अजगराने त्यांना सोडले नाही. इतक्यात भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण तेथे पोहोचले आणि त्यांनी आपल्या चरणाने अजगराला स्पर्श केला. भगवंतांच्या पवित्र चरणाचा स्पर्श होताच अजगराचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याच क्षणी अजगराचे शरीर सोडून त्याने विद्याधरांनी पूजावे असे सुंदर रूप घेतले. त्या दैदिप्यमान पुरुषाने सोन्याचा हार घातला होता. भगवंतांना प्रणाम करून तो जेव्हा हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा त्यांनी त्यांना विचारले, तू कोण आहेस? अतिशय सौंदर्याने झळकणारा तू दिसण्यास अद्भुत आहेस. ही किळसवाणी अजगर योनी तुला कशी काय प्राप्त झाली? इच्छेविरुद्धच तुला या योनीत यावे लागले असेल. अजगराच्या शरीरातून निघालेला म्हणाला, भगवान, मी पूर्वी सुदर्शन नावाचा एक विद्याधर होतो. मी अत्यंत सुंदर तर होतोच, शिवाय माझ्याजवळ संपत्तीही पुष्कळ होती. त्यामुळे मी विमानात बसून दिशांना फिरत असे. एके दिवशी मी अंगिरा गोत्राच्या कुरूप ऋषींना पाहिले. मला माझ्या सौंदर्याचा गर्व असल्याने मी त्यांना हसलो. माझ्या या कुचेष्टेमुळे रागावून त्यांनी मला अजगर योनीत जाण्याचा शाप दिला. ते माझ्याच पापाचे फळ होते. माझ्यावर कृपा करण्यासाठीच त्या कृपाळू ऋषींनी मला शाप दिला होता, कारण त्या शापामुळेच आज चराचराचे गुरु असलेल्या आपण स्वतः आपल्या चरणाने मला स्पर्श केला. त्यामुळे माझे सर्व पाप नाहीसे झाले. सर्व पापांचा नाश करणारे हे प्रभो, जे लोक जन्म मृत्यूरूप संसाराला भिवून आपल्या चरणांना शरण जातात
त्यांना आपण सर्व भयांपासून मुक्त करता. आपल्या श्रीचरण स्पर्शाने मी शापातून मुक्त झालो आहे. आता आपल्या लोकी जाण्यासाठी मी आपला निरोप घेतो. हे भक्तवत्सला, महायोगेश्वर पुरुषोत्तमा, मी आपल्याला शरण आलो आहे. इंद्रादी समस्त लोकेश्वरांच्या परमेश्वरा, स्वयंप्रकाशा, मला अनुमती द्यावी. हे अच्युता, आपल्या केवळ दर्शनानेच मी ब्राह्मणांच्या शापातून तत्काळ मुक्त झालो. जो मनुष्य आपल्या नामांचे उच्चारण करतो तो स्वतःला आणि सर्व श्रोत्यांना सुद्धा ताबडतोब पवित्र करतो. तर मग आपल्या श्रीचरणांचा साक्षात स्पर्श झालेल्या माझ्याबद्दल काय सांगावे. सुदर्शनाने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. नंतर त्यांची आज्ञा घेऊन तो स्वर्गात गेला आणि नंदानाही या संकटातून सोडवले. राजन, व्रजवासियांनी जेव्हा श्रीकृष्णांचा हा अद्भुत प्रभाव पाहिला तेव्हा ते विस्मयचकित झाले. त्या क्षेत्रातील धार्मिक विधी पूर्ण करून अतिशय आदरपूर्वक श्रीकृष्णांच्या या लीलेविषयीच बोलत ते पुन्हा व्रजामध्ये परतले. एके दिवशी अलौकिक कर्म करणारे श्रीकृष्ण आणि बलराम रात्रीच्या वेळी गोपींसह वनामध्ये विहार करीत होते. निर्मळ वस्त्रे परिधान करून गळ्यामध्ये फुलांचे हार घातलेले, शरीराला सुगंधी चंदन लावलेले व सुंदर अलंकार धारण केलेले असे जे रामकृष्ण त्यांच्या गुणांचे गोपी प्रेमाने आणि आनंदाने गोड स्वरात गायन करीत होत्या. तिन्ही सांज झाली होती. आकाशात चंद्र तारे उगवू लागले होते. मोगऱ्याच्या सुगंधाने धुंद होऊन भुंगे इकडे तिकडे फिरत होते आणि कमलपुष्पांचा सुगंध घेऊन वारा वाहत होता. त्यावेळी त्या सर्वांचा आनंद लुटत रामकृष्णांनी मिळून स्वरांच्या चढ उतारांसह अतिशय सुंदर राग आळविला. जगातील सर्व प्राण्यांच्या मनाला आणि कानांना तो भरभरून आनंद देत होता. त्यांचे हे गायन ऐकून गोपी बेभान झाल्या. परीक्षिता, त्यांना आपल्या शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही आणि त्यावरून निसटणारी वस्त्रे आणि वेण्यातून गळणारी फुले यांचेही त्यांना भान नव्हते. ते दोघे भाऊ ज्यावेळी अशा प्रकारे स्वैरपणे विहार करीत होते आणि धुंद होऊन गात होते त्याचवेळी तेथे शंखचूड नावाचा एक यक्ष आला. तो कुबेराचा सेवक होता. परीक्षिता, दोन्ही भावांच्या देखत निसंकोचपणे त्या गोपींना घेऊन तो उत्तरेकडे निघून गेला. ज्यांचे स्वामी श्रीकृष्ण आहेत त्या गोपी त्यावेळी मोठ्याने ओरडू लागल्या. एखाद्या चोराने गाईला पळवावे त्याप्रमाणे हा यक्ष आपल्या प्रिय गोपींना घेऊन चालला आहे आणि त्या हे कृष्णा, हे राम म्हणून मोठ्याने हाका मारत आहेत असे पाहून ते दोघेजण त्याचवेळी त्यांच्या पाठोपाठ धावले. भिवू नका असे म्हणून धीर देत हातामध्ये सागवानाची झाडे घेऊन अतिशय वेगाने एका क्षणात ते त्या नीच यक्षाजवळ येऊन पोहोचले. काळ आणि मृत्यू यांच्या समान असणारे हे ते दोघे आल्याचे पाहताच घाबरलेला तो मूर्ख गोपींना तेथेच सोडून प्राण वाचवण्यासाठी पळू लागला. तेव्हा गोपींचे रक्षण करण्यासाठी बलराम तेथेच थांबले. परंतु श्रीकृष्ण मात्र जेथे जेथे तो जाई तेथे तेथे त्याचा पाठलाग करीत पळत गेले. त्याच्या मस्तकावरील चूडामणी त्यांना काढून घ्यायचा होता. जवळ जाताच भगवंतांनी त्याला पकडले आणि त्या दुष्टाच्या मस्तकावर जोराने एक ठोसा लगावून चूडामणीसह त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. अशा प्रकारे श्रीकृष्ण शंखचूडाला मारून तो चमकदार मणी घेऊन परत आले आणि तो सर्व गोपींच्या देखतच मोठ्या प्रेमाने बलराम दादांना दिला. अध्याय 34 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.